प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असे समजतंय। प्रांजल खेवलकरांचा दुसरा मोबाईल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी सध्या जप्त केलेत। पार्टीमध्ये झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत आणि महिलेनं तक्रार दिल्यानं खेवलकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, अधिकच्या अपडेट्स। गौरी खराडी ड्रग्स पार्टीमध्ये जे आहे ते प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढत आहेत। एकनाथ खडसे यांचे जावई असल्याने राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं म्हटलं होतं। मात्र आता पोलिसांनी आणखी तपास सुरू केलाय। आणखी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे जे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढणार आहेत। तर इतर 6 आरोपींचे मोबाईल आणि प्रांजल खेवलकर यांचा एक दुसरा मोबाईल जो आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतला नव्हता तो मोबाईल सुद्धा ताब्यात घेतलाय। आणि त्यात अनेक अश्लील व्हिडिओ आणि काही गोष्टी आहेत। त्यामुळे हे मोठं रॅकेट असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुद्धा म्हटलं होतं आणि त्या अनुषंगाने सगळा तपास सुरू करण्यात आलाय। त्यामुळे प्रांजल खेवलकर यांचा कोठडीतला आणखी मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। गौरी, नक्कीच बालाजी, नेमकं काय घडतं चौकशी अंती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।